माझा नवीन सिनेमा येतोय, घुंगरू चित्रपटाचं नाव आहे. तर सर्वांनी आवर्जून बघा. ऍक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मला जसं जमलं मी तसं सादर केलंय. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते. तुमचा रोल काय आहे त्यामध्ये? ते चित्रपटाची कसं वाटतंय, कारण लावणीवरनं आता गाणं केलं, गाण्यावरनं आता चित्रपटाकडे वळालं. ऍक्च्युली माझी ही सुरुवातच होती म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची, आणि तेव्हा हा चित्रपट मी केला. 1 वर्ष झालं हे मी शूट करून. हे माझं पहिलंच काम होतं, तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर. आणि ऍक्टिंग म्हणजे हे मला कधी म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते, पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा, आवर्जून बघा. एका कलाकारांवरनं हा पिक्चर आहे, तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा. मॅम तुमचा रोल काय मॅम या चित्रपटात? तुमचा रोल काय या चित्रपटात? माझा मेन रोल आहे, माझं अंतरा नाव आहे ह्या चित्रपटामध्ये. आणि मी एक कलाकारच दाखवली आहे. तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं होतं, पुढं काय होतं त्या कलाकारांचं, त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोरं बाळ, त्यांचं पुढं भविष्य काय आहे, ह्या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे. मग पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावरच? पडद्यावर ऍक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतंय. 15 डिसेंबरला घोटाळा सॉन्ग आहे, आणि पिक्चर पण येतोय. एकाच दिवशी माझे दोघं पण येत आहेत. आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय, खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण. तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. या चित्रपटाची जी कथा आहे त्या कथेवरती अनेक असे चित्रपट होऊन गेलेत. काय वाटतं, तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील? नक्की देतील, आवर्जून देतील. कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं. कारण साहजिक आहे, आज मी पण कलाकारच आहे. आज माझं भविष्य काय, आज मी कमवतीये म्हणून ठीक आहे, पण बाकी कलाकारांचं काय? बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते, तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. तर त्यांचं काय, ते सगळं आहे त्यात. तर तुम्ही आवर्जून बघताल. स्टोरी मी अशी नाही सांगू शकत, तुम्ही तिथं जाऊनच बघा. मॅम तुम्ही कलाकारांच्या याच्यावर चित्रपट काढता, ते कॅरेक्टर आहे, अंतरा नाव आहे माझं. मॅम कलाकाराच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय, पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिकट आहे. कशा पद्धतीने बघताय दोन्ही परिस्थितीकडे? म्हणजे बाकी कलाकारांचं ऍक्च्युली मी पण त्यातून गेली आहे, असं नाही की मी नाही गेलेली. माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. माझंही काही नव्हतं. मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते आता झालंय, म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं. आज कलाकार आहेत, आमचं पोट ह्यावरनच चालतं. डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं. जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची म्हणजे पोरींचे स्टोऱ्या खूप विचित्र होत्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी, की घर कसं चालल. आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढे आलोय. म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय. परत कोविड येऊ नये. काही मुले येतात, हिंदवी असेल, आणखी ती गुप्तेवर असेल. तुझ्याच ग्रुप मधली होती हिंदवी, ती बाहेर पडली. आता ते अनेक ट्रोल होत आहेत तुम्हाला. तुम्ही एकाच नाव घेताय. मी ह्या फील्ड मध्ये झालं मला 10-12-11 वर्ष झाले असतील. आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्या, आज ह्याच मुली नाहीयेत. तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत. जर त्यांचं नाव झालं, त्या पुढे गेल्यात, तर त्यांना आपण धरूही नाही शकत. ह्याच नाही, बऱ्याच पोरी गेल्यात आणि शिकून गेल्यात, म्हणून उलट त्यांचं चांगलं होत. जसं राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात, तसं तुमच्या हातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत. चांगलं होत असं काही नाही. ह्या बऱ्याच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की ह्या फील्ड मध्ये तुम्ही आता मला बघताय, पण मी याच्या अगोदर पासून होते. खोक्यांचा व्यवहार होतो का ह्याच्यात? खोक्यांचा राजकारण होतो खोक्यांचा व्यवहार? नाही, ते खोके वगैरे मला नाही कळत. गौतमी पाटील म्हणून चालेल का त्याच्या स्टोरीमुळे? प्रश्न स्टोरीमुळे चालेल. स्टोरी खूप छान आहे त्याची, कारण की कलाकारांवर नाही, माझं काही नाही, पण आज ती स्टोरी छान आहे. कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतालच छान आहे. पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर.
मी नव्हती, मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको, पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमने मला एवढं सहकार्य केलंय की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत. अभिनेते कोण आहेत तुमचे, हिरो कोण आहेत? बाबा सर आहेत, बाबा गाडे. बाबा सर आहेत का? सर काय अच्छा, ते पण बाबा